बदलापूरमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय। शिंदेंच्या सेनेकडून दादांच्या राष्ट्रवादीवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला। प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते भिडले। तर शिंदेंच्या सेनेकडून राष्ट्रवादीवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे। पोलिसांना बोलवा तुम्ही इथे काय पोलिसांना तुम्ही बोलवा इथे तर शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा झाली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर 2 भाऊ एकत्र येण्यामुळे महायुती आणि भाजपवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही असं अनिल बोंडेंनी म्हटलं। राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीवर अनिल बोंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 2 भाऊ एकत्र आले तर ते कोणत्याच माणसाला वाईट वाटणार नाही, पण त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर थोडासाही परिणाम होणार आणि त्याच्यामुळे ते युती करून किंवा वेळेवर काही गणित करून त्याचा काही फारसा उपयोग होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा असा अल्टिमेटम अंजली दमानिया यांनी दिलाय। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। अंजली दमानिया संध्याकाळी 6 वाजता दिल्लीमध्ये पोहोचणार आहे। LOI खोटा, सेल डीड खोटं, LOI आणण्याची प्रक्रिया खोटी आणि त्याच्यानंतर केलेला ताब्याचा जो व्यवहार झाला तो देखील खोटा होता। कलेक्टर याच्यात सहभागी होते। आता मी थेट आरोप करतेय, कलेक्टर याच्यात सहभागी होते। पालकमंत्र्यांना त्यांनी कल्पना दिली नसेल असं शक्यच नाही। म्हणूनच मी म्हणते की हा प्रचंड मोठा घोटाळा पार्थच्या कंपनीने जरी केला असेल तरी त्यांना अजित पवारांची साथ होती आणि आत्ताच्या घटकेला त्यांनी या प्रकरणात मुळे त्यांनी जनाची नाही मनाची लाज ठेवून त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। मी ईमेल वरनं त्यांच्या कालच सकाळी ऑफिसला रिक्वेस्ट पाठवून दिली आहे। ही सगळी माहिती त्या ईमेल मध्ये टाकली आहे। आता त्यांच्या ऑफिसकडनं त्यांना वाटत असेल तर मेसेज येईल। आता त्याच्यापेक्षा जास्त मी काही करणार नाही ना। मी कोणालाही सांगितलंय, कोणालाही बोलले नाहीये, पण आताच्या घटकेला मला असं वाटतं की त्यांच्या ऑफिसकडनं बोलवणं आलं ठीक, नाही आलं मी तिथे जाऊन हजेरी लावणार आहे। तरीही नाही दिलं तर मी पेपर्स तिथे ठेवून येणार आहे त्यांच्या ऑफिसमध्ये। दरम्यान यावर प्रफुल्ल पटेल यांनी आरोप करणं फार सोपं असतं असं म्हणत अजित पवारांची पाठराखण केली आहे। चौकशी समितीचा अहवाल येऊ द्या असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। असं आहे की बिन काही आरोप लावणं हे फार सोपं असते। आपल्याला माहीत आहे की या पूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्रींनी एक पोलीस FIR सुद्धा दर्ज केली आहे। एक चौकशी समिती सुद्धा बसवलेली आहे। त्यांचा अहवाल येऊ द्या। आता असाच आरोप प्रत्यारोप करणं फार सोपं आहे।